नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सरकारची मोठी घोषणा, 5000 महिलांना मिळणार गुलाबी ई-रिक्षा। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या गुलाबी ई-रिक्षा योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे। विधान परिषदेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की चालू आर्थिक वर्षात किमान 5000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे। चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारली जाईल। या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे आहे। याचबरोबर विधान परिषदेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्य सेवा अधिक सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे। मनीषा कायंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील महिलांना अधिकाधिक आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही पिंक रिक्षा योजना ही प्रायोगिक तत्वावर 2024च्या कालावधीमध्ये साधारणपणे 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली आणि पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जे शहरं आहेत इथे साधारणपणे आपण 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या फर्स्ट फेजमध्ये या पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार निर्मित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कारवाई करत होतो। उर्वरित राज्यातल्या शहरांमध्ये सुद्धा अगदी नगर परिषद आणि इतर शहरांमध्ये सुद्धा ही योजना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं उद्दिष्ट आहे।